हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा नवीनच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर जे कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर लाईक करत नाहीत तर प्लीज लाईक करा. मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. तर इथे बघा, मी साडीवरचा ब्लाऊज शिवलेला आहे. तोच मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर हे दोन ब्लाऊज शिवलेले आहेत. तर बघा, पाठीमागे हे गोलगळा आणि लेस लावलेले आहे. साडीवरचा ब्लाऊज आहे बघा. चंद्रकोर पैठणी म्हणतो ना आपण आता निघालेली, त्यामधले हे साडीवरचा ब्लाऊज आहे हा. तर कटोरी ब्लाऊज शिवलेला आहे. ब्लाऊजला फिनिशिंग एकच नंबर आलेला आहे. अजून याला इस्त्री नाही करता सुद्धा एवढी फिनिशिंग आलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असा हा ब्लाऊज झालेला आहे. पाठीमागून गोलगळा, पुढून पण असा गोलगळा, त्याला पण गोट वगैरे एकदम फिनिशिंग मध्ये. तर 200 रुपये शिलाई तुम्हाला माहिती आहे त्याचप्रमाणे. त्याच्यानंतर हा साडीवरचा ब्लाऊज आहे. तुम्हाला म्हणलं नाही का अर्धा राहिलाय तो, तर हा कम्प्लीट केलाय बघा. त्याच्यानंतर इथून बघा कटोरीचा ब्लाऊज आहे हा सुद्धा. तो गोलगळा, भाईला अशी बघा साडीचीच लेस आहे अशी, म्हणजे साडीवरचा ब्लाऊज आहे हा. तर याची साधारणतः 4.5 भाई असेल. बघू शकता, खूप सुंदर असं याला सुद्धा फिनिशिंग आलेले आहे. तर याची पण शिलाई 200 रुपये घेतलेली आहे. असेच छानसे व्हिडिओ पहा. तर इथे बघा, मी हा सिंपल ब्लॅक कलरचा ब्लाऊज घेतलेला आहे. तर हा स्टिच करते. ब्लॅक कलरचा ब्लाऊज बघा. तर हा स्टिच करता करता राहिलेला आहे. कारण आता घरी जायची वेळ झालेली आहे बघा. 6:30 पावणे 7 वाजलेले आहे. तर घरी जायचंय. घरी जाऊन स्वयंपाक वगैरे करायचंय. पुन्हा सकाळी शॉप ओपन होईल. तर जर तुम्हाला कुणाला जर ब्लाऊज शिवायला नवीन मुले जे शिकायचा प्रयत्न करत असाल तर त्यांनी मला तशी कमेंट करून सांगा की कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ बनवा म्हणून. त्याच्यावर पण व्हिडिओ मी बनवेल तुमच्यासाठी. कारण काय होतं, आपण व्हिडिओ बनवून पण शिकू शकतो. फक्त एकच ध्येय लागतं. त्याला थोडा इंटरेस्ट लागतो ब्लाऊजमध्ये शिवण्यासाठी. ज्याला इंटरेस्ट नाही त्यांनी बस जर याच्यात नाही पडलेलं बरं आहे त्यापेक्षा. आणि हे बघा, त्याच्यानंतर हा पण एक मैत्रिणीचा ब्लाऊज आहे सासूचा. तर हा पण मी रात्री कटिंग करून आणलेला आहे. हा ब्लॅक कलरचा पण रात्रीच कटिंग केला. तो पण आत्ताच मी शिवायला घेतला. आणि तो एक, हे दोन ब्लाऊज द्यायचेत. आणि काही साड्या ते अल्टर करायच्यात मला. कारण त्यांना थोडी कळी वगैरे बसवायची. तर पण ते आता मी उद्या काम करणार आहे. आणि राहिलेले अजून कटिंग केलेले 2-3 ब्लाऊज आहेत, ते पण उद्या शिवणार आहे. तर असं काम आहे बघा. काम कसं यातलं संपतच नाही. काम हे सारखं कंटिन्युअसली काम चालू राहतं. तर असं नियोजन करते.